कार्यक्रमाच्या अनुषंगाने ज्या कार्यक्रमाची रूपरेषा यात खूप वाढत चाललेली आहे, प्रगती कोचिंग क्लासेस, यशवंत आयडियल इन्स्टिट्यूट व युनिक अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि चालू आहे। पण तुमची मानसिकता जी आहे ती मानसिकता आता थांबायची नाही, कारण कोणी कोणासाठी थांबायला आलेला नाही। कारण हा महाराष्ट्र जो आहे या महाराष्ट्राचा इतिहास हा खूप मोठा आहे। हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐरागैराने मांडलेला नाही किंवा लिहिलेला नाही। महाराष्ट्राचा इतिहास शहरांचा डफांचा आहे, महाराष्ट्राचा इतिहास घोड्यांच्या टापांचा आहे, महाराष्ट्राचा इतिहास ढगांच्या कडकडांचा आहे, महाराष्ट्राचा इतिहास हिरव्या पिवळ्या शालूने नटलेल्या या सह्याद्री पर्वतांचा आहे। आणि या सह्याद्री पर्वतामध्ये स्वराज्य अस्तित्व निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे कुलदैवत आहे। कारण आपण साधे सुधे नाही, आपण रणरांगडे काळ्या मातीतील असलेले आपण लोक आहोत। आपण सर्वसाधारण कुठल्याही माणसाला न भिणारे आपण माणसं आहोत। कारण या कार्यक्रमातून मला कारण वेळ जास्त राहिलेला नाही, सरांनी मला काही कालावधीमध्ये माझं या ठिकाणी विचार मांडण्यासाठी या ठिकाणी मला बोलावले, आमंत्रण दिलं। कारण मी या ठिकाणी जे उभा टाकलो किंवा माझ्या सर्व सहकार्यामुळे, कारण मी जे उभा टाकलो ते माझ्या मार्गदर्शकामुळे, कारण मी या ठिकाणी बोलायला लागलो, बोलण्याचं जी डेअरिंग निर्माण झाली ती डेअरिंग हे दुसरे कोणी नाही तर माझे आवडते असलेले हे सर्व माझे विद्यार्थी, त्यांच्यामुळे मला बोलण्यासाठी खूप मला बळ येत। मरता केव्हाही येतं, कारण मरणाला लिमिट नाही, मरण कोणाला येऊ शकतं। मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे, मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे, सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख भोगता आलं पाहिजे, पण दुःख पोचवता आलं पाहिजे। यशाने माणूस उंच होतो, कारण यश मिळाल्याच्या नंतर कारण माणूस हा खूप उंचावर जाण्याचा प्रयत्न करतो, कारण तो खाली कधी वाकून पाहत नाही। यशाने माणूस उंच होतो, पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे। यशाने माणूस उंच होतो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे। मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे। पाप काय कसेही करता येतं, पाप काय कसेही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे। पाप काय कसेही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे। हेच जीवनात लागतेच, सहन करता आलं पाहिजे। जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासल, जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासल, ती उणीव भरता आली पाहिजे। हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त हे जीवन समाधानी जगता आलं पाहिजे, हे जीवन समाधानी जीवन जगता आलं पाहिजे। आणि या अनुषंगाने मला बोलण्यासाठी आयोजकांनी मला संधी दिली, मी आयोजकांचं पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो आणि मी माझी जागा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।